ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी तालुका मोहोळ हद्दीत या ठिकाणी बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर दिनांक 29 जुलै 2026 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत 2,45,45,285 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी आखलेल्या विविध विभागाच्या समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्कसह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त सागर धोमकर निर्देशानुसार व राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपाधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईत एकूण 413 बॉक्स, यामध्ये 90 मिलीच्या टँगो पंच बनावट देशीच्या मद्याच्या 41,300 सीलबंद बाटल्या, भिंगरी देशी दारू 20 मिली क्षमतेच्या 2,000 बाटल्या, एकूण 20 बॉक्स, एकूण 3,897 बली व 200 मिली क्षमतेचे स्पिरिटचे 69 बॅरेलमध्ये 13,800 लिटर स्पिरिट, तयार ब्लेंड 1200 लिमिटेड बनावट प्लॅस्टिक बाटल्यांचे 326 बॉक्स, विविध ब्रँडचे बनावट लेबल 16,05,035, विविध ब्रँडचे बनावट बुचे 1,35,03,000, ऑटोमॅटिक बॉटलिंग मशीन 1, सेमी ऑटोमॅटिक बॉटलिंग मशीन 1, स्मॉल इंजेक्ट प्रिंटर 2, आरो प्लांट 5, जनरेटर 1 व इलेक्ट्रिक मोटर 4, टँगो बँडचे रिकामी कागदी बॉक्स 29,750, विविध कंपनीचे 6 मोबाईल संच, तसेच बनावट देशी मद्य निर्मितीसाठी लागणारे आवश्यक इतर साहित्य. गुन्ह्यात 4 चाकी वाहने, यात 2 पिकअप व 2 कारचा समावेश असून 3 दुचाकी वाहने अशी एकूण 7 वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच 5 आरोपींना अटक करण्यात आली असून 2,01,45,285 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जयंत पाटील, एव्ही घाटगे, दुय्यम निरीक्षक RK निंबाळकर, DR पवार, AB सर्वदे, SB सिद्ध, SB शेळके, SD कांबळे, विकास थोरात, दिलीप सानप, जवान अनिल पांढरे, चेतन वरगुंटी, प्रशांत इंगोले, गजानन धब्बे, कपिल स्वामी, अण्णा खर्चे, स्वप्नील आरमाळ, मंगेश मारसिंग, महिला जवान श्रीमती शेरखाने, तसेच जवाननी वाहन चालक श्रीमती सलगर, श्री सानप, श्री वाघमारे, श्री नवले व अकार्यकारी घटकावरील अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडली.